Okay. We started now. Now there will before this meeting our sentence she is reading. And guess what is the pattern of this sentence? Two participants raised their hand. Indrani and Aryan. Yes, Indrani. Present continuous tense. Can you say me the spelling of? Yes, sir. Yes, tell me. R. Yes. E. Yes. E. Then C. O. N. T. U. N. U. N. U. हेच तर मला पाहिजे ना. आपण फक्त दिलेले प्रकार वाचणे आणि करणे त्यातून अभ्यास होत नाही. रोहिणी कसबे तुला सांगता येईल व्हॉट इज द नेक्स्ट स्पेलिंग ऑफ दिस वर्ड? N. U. N. N. U. O. U. S. U. S. T. E. N. S. C. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आपण जे भाग पाहतो त्याचे स्पेलिंग आपल्याला माहित नसले तर आपल्याला खूप मोठी अडचण निर्माण होते. म्हणून त्याचे स्पेलिंग आपल्याला माहित झाले पाहिजे. ओके, थोडं तुम्ही स्क्रीन तुमच्यासाठी स्क्रीन मोठी करतोय म्हणजे आणखी ठळक ओळखू यावं. ओके सर मी सूत्र सांगू? येस. यस प्लस एम इज. ठीक आहे, माझं वाक्य ते गेलं. मी प्लेन बोर्ड बदललं. ओके ओके आहे. हा येस. हा टेल मी व्हॉट इज द पॅटर्न? यस प्लस एम इज आर प्लस वी 4. क्रियापद अधिक येस प्लस एम इज आर is or R plus V4. V4. Okay. मराठीतून करता अधिक एम किंवा इज किंवा आर अधिक क्रियापदाचे चौथे. Okay, very good. You are absolutely correct. And this is the sentence. She is reading. Present continuous tense. Yes plus am is R plus V4. मी जर फक्त सिरियलीच जर सगळं वाचन करतो म्हणलं, सिरियली सगळं लिहितो म्हणलं तर बाकीचं तुम्हाला येणार नाही. म्हणून अभ्यास कोणत्या प्रकारे आपण करायचा याच्याबद्दल थोडक्यात तुम्हाला मी सांगतो की या पद्धतीने तुम्हाला जावं लागेल. नाउ चान्स टू हु इज देअर नाउ? समर्थ आहे, रोहिणी झाला, गणेश. आर यू रेडी? यस. Ganesh, now you have, these are three tables. First sentence, second name, and third pattern. Okay, here is, this is sentence, here is name, and third is there the pattern. मी तीन पैकी कोणतंही एक देईल, बाकीच्या दोन जागा तुम्हाला भरायच्या. तुम्ही वाक्य कोणतंही तयार करायचं, कोणतेही कर्त्याचं सुरू करा. आय वी यू यू ही सी इट ते यांचं कोणतंही तयार करा. आता मी या ठिकाणी तुला काम देतोय आणि मी तुला सांगतोय की तुला
सिंपल बाकीच्यांनी जे दिलंय ते काम सगळं कंटिन्यूली लिहून घ्या आणि आपलं आपलं त्या ठिकाणी वाक्य तयार ठेवा. म्हणजे इकडं सांगितल्यानंतर आपलं उत्तर बरोबर आहे काय तुमचं तुम्हाला कळेल. येस, इथं मी तुला प्रश्न दिलेला आहे. आता तुला इथं फर्स्ट आणि थर्ड मध्ये तुला सांगायचं आहे. देयर विल बी नंबर नाव, जस्ट वेट. This is the number 1, table number 1. Here is column number 2, and here is column number 3. Okay. तर सनसेट सांगू का? सर सांगायला सनसेट. वी शॅल गो. एक मिनिट तू पहिल्यांदा वाक्य सांगतोयस, ठीक आहे. मला स्पेलिंग सांगा, मला स्पेलिंग येत नाही म्हणून मी तुमच्याकडून स्पेलिंग शिकणार. व्हॉट इज द स्पेलिंग ऑफ युअर सेंटेन्स? W-E. What is the sound of this word? S-H-A-L-L. We shall. खेळू द्या मुलांना खेळू द्या. आवाज येऊ द्या त्यांचे, काय हरकत नाही. We shall go. G-O. We shall or we shall? We shall. We shall. Very good. Yes, you are right now. And then tell me, Rohini Kasbe, what the pattern of this sentence? Yes plus shall or will plus V1. Very good. Yes, you are absolutely correct. Then I will give a chance to who is there now? Sumit Zala, Ganesh Zala, Rohini Zali, Indraini. Indraini, here is a sentence now for you. Okay, and sentence is this is the sentence. What is the name of this sentence and what is the pattern of this sentence? Can you guess? Yes, Indrani, तुलाच विचारलंय, तुझा हँड रेज आहे. Simple past tense. Kindly say me what the spelling of this word? Yes, वहीची पानं उलटू नकोस. I know very well. What are you doing? S-I-M-P-L-E. P-A-S-T T-E-N-C-E. S-E, not Z. Okay. Then tell me what is the pattern of this? What is the pattern of this sentence? Yes plus
S plus V2. V2. Oh. S plus P2. Just wait. Easy way to remove it. S plus P2. Okay. Then I will chance to Shubham or Srinivas. One of them. I will give pattern here. Now check. Here is S plus yes, this is the pattern. And now tell me first sentence and then name of the tense. The past. I go. वेगवेगळे क्रियापद वेगवेगळे स हे घ्या 8ला 8 यावेत असं प्रयत्न करा. We Any go, other? sir. We go. Okay. I read. गणेश तुझं नाव नाही येते. संधी आपण ज्याला दिली त्यांना देऊ. की तुला संधी दिलेली आहे. तुझं काम झालेलं आहे. We go. Okay. And tell me what is the name? Simple past tense. सिंपल पास्ट टेन्स तो वर झालेला आहे. इथं सिंपल पास्टच येईल का? When we won. गणेश गणेश आर्यन तुला पूर्ण संधी देणार आहे. फ्युचर कंटिन्युअस टेन्स. फ्युचर अँड कंटिन्युअस. ओके बर. गणेश what do you want to say? Can you give the answer? Sir, simple present tense. Simple. Can you say me spelling of this word? Sir, yes, I am PLE. Simple. I think someone tried to कुणीतरी लिहिलं वाटतं. शुभम तू लिहिलं का? ओके ओके ओके. जस्ट इथं माझं यस म्हणून टाकतो. यस कॅपिटल हे कॅपिटल एस टी टी. दिस वर्ड दिस लेटर ट्राय टू Present. PRESENT. Present tense. 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 Present. Okay. Shubham, just edit it. S capital and then P capital and T capital. बहुतेक ते मोडून तुला म्हणजे इरेज करून हे करावं लागेल. त्याच्यावर येत नाही. त्याला खाली घ्या आता. एकाला खाली घे किंवा इरेज कर. एक मोडते दुसरं राहते. ती मजा येते याच्यामध्ये आपल्याला कॉम्प्युटर मध्ये काम करताना. ओके राईट डाऊन यू. चालेल तू लिही. तन्मय आहे का सोबत? ठीक आहे. कारण त्याला कॉम्प्युटर ऍडजस्ट होत नव्हतं. ठीक आहे नंतर तो व्हिडिओ पाहेल. तू लिहितोयस का शुभम? चल लिहू.
Yes, very good. We go. This is the pattern S plus P1 and name of this tense is simple present tense. Now, chance to Aryan. Aryan, I now listen and check here. Here we will change color. Okay, Sir, this tense for you. yes Huh? plus had plus been plus we. Just wait. I am trying to write here. Yes plus Had hmm, plus hmm, plus before P 4. P4. Okay, and give me sentence सर also. Yes. सर 4 झाले ते. Sir, एक just. Now completely erase it. Okay. You give me answer S plus had plus been P4. Okay. सर been Bin घेऊ. हाँ सर. Shubham, are you agree Yes, with sir. Aryan? Are you agree Sir, with चुकलं. Aryan? Aryan, tell me, kindly write their bin. सॉरी सर ते पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स आहे. Okay. Now tell me what sentence here. Now here I, we, see. These three are completed. No, don't use I. I completed, we completed, C also completed. Now we, yes. Okay. It had going. It had. Go. आता बघा थोडं लक्ष द्या. त्यानं काय काय सांगतो त्याच्याकडे थोडं लक्ष द्या. इट हॅड गोईंग. आता आर्यनने दिलेल्या उत्तराशी कोण कोण सहमत आहे, कोण कोण सहमत नाही. मला वाटतं रोहिणीला काही सांगायचंय, गणेशला काही सांगायचंय. रोहिणी तुला काय वाटतं, काय सांगितलंय, काय पाहिजे होतं, कसं पाहिजे? सर पास्ट परफेक्ट टेन्स पॅन्थर यस प्लस हॅड प्लस V3 पाहिजे होतं. V3. ओके. आणि वाक्यामध्ये काय झालंय मग? वाक्यामध्ये आय हॅड गॉन येत होतं. ओके, यू आर ॲब्सोल्युटली राईट हिअर. म्हणून मी त्या ठिकाणी जो बदल झाला होता, म्हणजे पहा सहज लिहिता लिहिता त्या अक्षराला सुद्धा वाटू लागलं की आपण चुकू नये, म्हणून त्यानं V4 ऐवजी त्यानं 4V केलं होतं. म्हणजे त्याला सांगायचं होतं की इथं चुकतंय तुझं काहीतरी. सो आर्यन, यस प्लस हॅड प्लस V4 येत नाही पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये. पास्ट मग तो परफेक्ट कोणताही असो, प्रेझेंट परफेक्ट असो, फ्युचर असो का कोणताही असो, त्याच्यामध्ये V3 वापरायचं, बिकॉज V3 इज पास्ट पार्टिसिपल. येस शुभम, व्हॉट डू वांट टू से? सर परफेक्टची थोडंसं स्पेलिंग मिस्टेक झाली सर. येस. हा, थोडं एफचा मला कीबोर्डलाच प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे एफ आणि 4 हे दोन अक्षर मला थोडस जास्त प्रेस करावे लागतात. येस, ओके. इथं होतं आपल्याला दिलेलं PAST पास्ट परफेक्ट, सॉरी
बरोबर एफ इथं एफ ओके perfect tense tense and our pattern was s plus had plus p3 not p4 Aryan. And here in sentence also I had going. No, it's completely wrong. Going ing फक्त am is are where was यांच्याच सोबत येतं, बाकी कुणासोबत will shall यांच्या सोबत. हे सोडलं तर बाकी कुणासोबत येत नाही. have has had सोबत येत नाही. So our sentence it had gone. gone म्हणायचं नाही, gone. आणि फक्त गोच क्रियापद वापरू नका. यूज अनोदर आल्सो. येस नाउ चान्स टू हिअर श्रेयस आहे. श्रेयसचा राहिलेला आहे नंबर. ओके श्रेयस आवाज येतोय? हो सर. चल मी तो वाक्य देतोय. वाक्य वाच. रीड इट फर्स्ट and tell me what the name and what the pattern. And sentence is just I will give you answer. First read it. What is it? Shreyash. हे काय आहे अगोदर वाच. सर Yes, he is reading. he is reading. Perfect past And perfect pattern past tense. कोणता? Which past Perfect tense? past tense. Perfect. Indraini, are you agree with Shreyash? He tell me it is the sentence of perfect past tense. Is it correct? No sir. No. So tell me what is correct then. What is the correct? Can I say sir? Yes. Present continuous tense. Present continuous Tense. tense. सर ते आणि झालं. बघा म्हणजे आपल्याला पहा मी का असं दिलंय. फक्त he is reading and first sentence is our she is reading. There is no difference between these two sentences. They are changing only our subject, she and he. So our answer will be completed this present continuous tense, s plus am is r plus v4. Here will be our answer. But we don't understand or we don't hear it. म्हणजे आपलं लक्ष समोर नाहीये. हेच मला पाहिजे की वर उत्तर असताना सुद्धा आपण म्हणून तर मी अगोदर ही वॉज घेतलं होतं आणि लागलीच ते बदललं आणि ऍज इट इज घेतलं, फक्त करता बदलला थोडासा. तर आपल्या लक्षात येते इथं तुझं उत्तर ऑलरेडी होतं. ही इज रिडिंग अँड शी इज रिडिंग बोथ आर सेम. बट हिअर ओनली सी अँड ही द सब्जेक्ट आर अनदर चेंज. अँड हिअर प्रेझेंट टेन्स. ओके थँक्यू. Well done, well done. Don't V1 plus ing. ing is small letter beta. Don't mean capital. आता सध्या राहू दे, पूर्ण सगळं फोडून टाकावं लागतं. ओके काय हरकत नाही, पुन्हा लक्षात ठेवायचं.
Phi1 plus ing, it means Phi4. So I in small letter. इथं जसं दिलं होतं S plus M is R plus P4 as like this. So answer of this question, this sentence was very easy, present, continuous, ONTINUOUS. Okay, and last one sentence to ओम विद्यार्थी आहे का कोण, म्हणजे मला संधी देता आलेली नाही किंवा त्यांनी काही मागितलेलं, म्हणजे शिक्षक आहेत का कोणी माझ्या लक्षात येत नाहीये. म्हणजे जर वाक्य द्यायचं असेल तर म्हणजे करायची इच्छा असेल तर मला ते देता येईल त्यांना. म्हणजे शिक्षक का विद्यार्थी हे थोडं सांगितलं तर थोडं बरं होईल मला. ओम नावाने, ओम शेट्टर नावाने someone with us. Try to interact with us. And then last sentence to Indraini. Yes, Indraini. Sir. Okay. I'll give a name of tense. Okay. Here. Okay. For example, yeah. This is task view. Read it first. Present perfect tense. Okay. Yes. And say me first of what is the pattern of this sentence? Yes plus Yes, plus have or has. There are 10 minutes. We have or has. Plus. V3. Very good. Very good. You are absolutely correct. And now tell me the sentence of this pattern. They have running They have run. First you used running, not running. Running is before and is only in continuous tense. And when run, third V3 past participle is also run. Okay, you are right. We have now 9 minutes. So someone try to say. Here is also blank space and chance to Shubham. Shubham, Yes, sir. here is the sentence for you. Here is a sentence.
Now tell me what's the name and what's the pattern. You can write down there also. I can see, sir. नाही त्यानं लिहितोय ना आता. शुभम लिहितोय. Read it also. What are you writing? S plus shall will plus have plus been plus before. Okay. S plus will or shall or will, then have, then been plus before means P1 plus ing. Okay. And what's the name of this sentence? Pattern. Future perfect. Future Yes. perfect. Try to write there. Yes, sir. I am writing. Future perfect continuous tense. Okay. Right. Good. आता जे कॉम्प्युटरमध्ये काम करतात विद्यार्थी तुम्ही, तर जेव्हा आपण तुम्ही व्हाईट बोर्डवर असं काम करू तेव्हा एक तर आपल्याला काम याचं स्क्रीनशॉट तर राहीलच राहील, ते तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर इथं आपल्याला पेज असतात. आपण तिथं प्लस जर केलं, खालच्या बाजूला असते कॉम्प्युटरचं काम करताना, प्लस जर केलं तर दुसरं पेज आपल्याला पुरं येतं. म्हणजे आपण जेव्हा पीपीटी बनवतो काय होते, तर तेव्हा आपल्या कामाची आपण पीपीटी सुद्धा या ठिकाणी सुद्धा बनवू शकतो. आणि पुन्हा कोणत्या पेजवरचं काम करायचं आहे इथं सुद्धा आपल्याला व्हाईट बोर्ड समोर आणता येतो. हे खूप छान आपल्याला कॉम्प्युटर मधून आपल्याला संधी मिळते. ओके. बेस्ट. फक्त एकदा आता मी सांगतो त्याने फक्त वाचा. आपल्याकडे 6 मिनिट जवळपास आहेत, 5 ते 6 मिनिट. कोण आहे का लेफ्ट झाले कोणी मला बघू द्यायचा. येस. ओके. सुमित. हा सुमित, आता माझा कर्सर ज्या, एक मिनिट मी या ठिकाणी स्पॉटलाइट करतो. बघ तुला दिसते स्पॉट केलेला मी. ओके. हा ते सेंटेन्स तुला वाचायचं. It had gone. पुढे सगळं वाचायचं. Perfect tense. हम्म. Yes plus had plus V3. Very good. Now chance to Shreyash. Read it. Is there he? No. Indrani, read it. We shall go. Simple future tense. Yes plus shall we. Shall, not shall. Yes plus shall. Or Or वाचन कमी will. झालं की होते. Or will plus V1. Okay. Aryan, read it. He is reading. Present continuous tense. Yes plus. Continuous. Just wait. Continuous. Continuous. Yes. Okay. What the pattern? Yes plus am or is or are plus V4. Good. Then Shubham, read it. We shall go. Simple future tense. S plus shall be shall oblique will plus V1. Okay. Then Ganesh, read it. We go. Simple
present tense S plus V1. Okay, Srinivas, read it. Srinivas or Sumit, one of them. He is reading. Present continuous tense. S plus M oblique is oblique R plus V4. Okay, you are correct. Or ऐवजी am or is or are or जरी वापरलं तरी त्याला चालेल. Okay, then who is with us? इंद्राणी, गणेश, आर्यन, श्रेयस. हा, श्रेयस तुला वाचायचं राहिलेलं आहे. श्रेयस, read it. I at नाही, I ate. मी खाल्लो. I at simple past tense. I ate. I ate. Yes. Next. S plus. What is the next? S plus. Okay. Aryan, पूर्ण सेंटेन्स घे. फर्स्ट लाइन. Ate simple past tense. Yes plus नाही, फक्त वाक्य वाचत आहे पूर्ण. नंबर 1 ची ओळ वाच खाली. she is reading. We shall go. I ate. We go. It had gone. He is reading. They have done. You will have been crying. Okay. Then Ganesh, read fastly. Present continuous tense, simple future tense, simple past tense, simple present tense, simple perfect tense, Simple नाही, simple